हाय हॅलो नमस्ते। गौरी किंवा हरितालिका कशी पेरतात किंवा काढतात ते आज आपण बघणार आहोत। हरितालिका पेरण्यासाठी लागणारे साहित्य: शेणाच्या गोवऱ्यांचे पावडर, बाजरी, पाणी, हळदी कुंकू, परड्या आणि धागा, सूत। अशा प्रकारच्या 2 बांबूच्या परड्या आहेत। या 2 परड्यांना बांधण्यासाठी मी धाग्यांचा वापर करीत आहे, जेणेकरून दोन्ही परडे स्थिर राहावे। पेरल्यानंतर गौरी किंवा हरितालिका हलायला नको म्हणून धाग्याने बांधून घ्यावे। या पद्धतीने धाग्याने व्यवस्थित परड्या बांधून घेतल्या। गौरी पेरण्यापूर्वी परड्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे। त्यानंतर गोवऱ्यांचे पावडर पाण्याने भिजवून घ्यायचे। गोवऱ्यांचे पावडर म्हणजे शेणाच्या गोवऱ्या, यालाच काऊ डंग केक असे म्हणतात। या गोवऱ्यांना काढून बारीक बारीक केल्यानंतर त्याला चाळणीने चाळून जो पावडर मिळतो त्याला गोवऱ्यांचे पावडर म्हणतात। अशा पद्धतीने गोवऱ्याच्या पावडरामध्ये पाणी टाकून ओले करून घ्यायचे, जे की त्याचे ह्या पद्धतीने बाइंडिंग होईल। चांगल्या प्रकारे बाइंडिंग झालेले मिश्रण परड्याच्या काठाकाठाने टाकायचे। हरितालिका पेरणी करता आपण मातीऐवजी गौरी पावडर वापरल्याने फायदा असा होतो की गौरी पावडर मातीपेक्षा तुलनेने हलका असतो आणि त्यामध्ये गौरीच्या वाढीकरिता लागणारे पोषक तत्व जास्त प्रमाणात असल्याने हरितालिका जोमाने व हिरवीगार निघते। एवढी जागा मोकळी ठेवायची आहे, कारण इथून पूजा करायची आहे। त्यानंतर बाजरी या पद्धतीने टाकून घ्यायची आहे। बाजरी जेवढी दाट टाकली तेवढी आपली हरितालिका दाट येईल, म्हणून असे भरपूर टाकायचे। गोवऱ्या किंवा काऊ डंग केक आणि त्याचे पावडर तुम्हाला पूजा हवन सामग्रीच्या दुकानात मिळेल। तसेच ऑनलाईन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध आहे। त्यानंतर पुन्हा गौरी पावडर मिश्रणाचे आवरण लेअर टाकायचे। अशा पद्धतीने बाजरीचे दाणे मिश्रणाने झाकून घ्यायचे। यानंतर पुन्हा एकदा बाजरीचे थर टाकायचे, त्यावर मिश्रण टाकायचे। बाजरीच्या दाण्याचे 2 थर यासाठी टाकले जातात की खालच्या थरातील बाजरीला कोंब नाही आले तर वरच्या थरातील बाजरीला कोंब येतील, या हेतूने। तसेच 2 थर घातल्यामुळे हरितालिका छान घनदाट येते। तर अशा पद्धतीने हरितालिका पेरली जाते। त्यावर हलक्या हलक्या हाताने पाणी घालून घ्यायचे, म्हणजेच अंकुर फुटण्यास मदत होईल। यानंतर हवा लागेल असं त्यावर टोपलं झाकून घ्यायचं आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर पाणी टाकायचं, कारण समोर त्या हरितालिकेचे पूजन करावे लागते म्हणून। हा बांबूचा टोपला आहे। हा टोपला गौरीवर झाकून ठेवणार आहे, कारण याला लहान लहान छिद्र असल्यामुळे हवा खेळती राहते। अशा पद्धतीने झाकून ठेवायचं। कोणी प्लास्टिकचे टोपलं पण झाकतात। तर हे आपल्या सोयीने ठेवायचे, जिथं लहान मुलांचा हात लागेल नाही अशा ठिकाणी ठेवायचे। तर मी हे टेबलच्या खाली ठेवत आहे आणि हे माझ्यासाठी सोयीचे आहे म्हणून मी इथे ठेवत आहे आणि ह्यावर असं टोपलं झाकून ठेवत आहे। तर अशा पद्धतीने हे ठेवली जाते। ही दुसऱ्या दिवशीची गौर आहे। त्यावर असं आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं। दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे बारीक बारीक कोंब आलेले आहेत। ही 4थ्या दिवसाची गौर आहे। छान घनदाट अशी गौर निघाली आहे। अजून एक टिप सांगायचे झाले तर असं की झाकून ठेवल्यामुळे हरितालिका आवश्यक हवा सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ती पिवळसर रंगाच्या शेडमध्ये दिसते आणि आवश्यक हवा सूर्यप्रकाश किंवा न झाकता ठेवली तर हिरवीगार निघते। तर ही माझी गौरी आहे हरितालिकाची। तर ही गौरी 5 दिवसाची झालेली आहे। तर तुम्हाला 5 दिवसाची काढायची असेल, पेरायची असेल तर एवढी येते। आणि तुम्ही गौरीला पाणी टाकत असाल तर एकदम थोडं थोडं टाकायचं रोज, आणि वातावरण बघून सुद्धा टाकावं लागतो। तर त्या दिवशी असं पाऊस वगैरे येत राहील त्या दिवशी टाकायचंच नाही, कारण तो थंडावा राहतो, त्याच्यामुळे जास्त लागत नाही पाणी। आणि ही 5 दिवसाची माझी गौरी आहे हरितालिकेच्या दिवशी पूजा करण्यासाठी। तर 5 दिवसाची एवढी मोठी आलेली आहे। आणि पुन्हा सांगायचं झालं तर कोणी 9 दिवसाची ठेवतात, 5 दिवसाची, 7 दिवसाची। तर ही माझी 9 दिवसाची राहील।
पण तुम्हाला 5ही दिवसाची पेरायची असेल किंवा 7 दिवसाची तर अशा पद्धतीने येते। माझी 9 दिवसाची गौर कशी दिसते ते बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा वरील आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।